मी अगदी अल्पवयामध्ये दादांनी राजकारणामध्ये सुरुवात केली. लोकसभेमध्ये गेले, विधिमंडळामध्ये आले. सातत्याने त्यांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम दादांनी केलं. एक वित्तमंत्री म्हणून सातत्यानं दादांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी केलं. म्हणजे कसा अभ्यासू. आपण अलोट गर्दी पाहिली. दादा गेल्यानंतर अलोट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. ही त्याची पावती होती दादांनी केलेल्या कामांची. लोक नुसती हळद नाही तर हंबवटा फोडून लढत होती. आपण पाहिलं माध्यमातून. म्हणून दादांसारखा एक कर्तबगार माणूस, ज्याचा प्रशासनावरती चांगला वचक होता, असे दादा विकास कामासाठी दादागिरी करणारे दादा, हे दादा आमच्यातून निघून गेलेत. मी शिवसेना पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि महाराष्ट्र हा दादांना कदापि विसरणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद.